पिछले 32 साल से इन्होंने निरंतर इस कॉलेज में बलात्कार पे बलात्कार, उम्मीद है आगे भी करते रहेंगे। हमें तो आश्चर्य होता है कि एक इंसान अपने जीवन काल में इतनी बलात्कार कैसे कर सकता है। इन्होंने कड़ी तपस्या से आपने आपको इस काबिल बनाया है। वक्त का सही उपयोग, घंटे का पूर्ण इस्तेमाल कोई इनसे सीख। आज हम सब छात्र यहाँ हैं, कल देश विदेश फैल जाएंगे। वादा है अब से जिस देश में होंगे वहाँ बलात्कार करेंगे। दिखा देंगे सबको जो बलात्कार करने की क्षमता यहाँ के छात्रों में है वो संसार के किसी छात्र में नहीं। अहो तो मजा करतोय, तुम्हाला कळत नाहीये का? हा, हे सगळं म्हाताऱ्या लोकांना काहीच कळत नाही. चल मद्रासी, आपण बेडरूम मध्ये जाऊया आणि जमूया. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या फिल्मी बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपल्याला 3 इडियट पिक्चर जर आपण बघितला असेल, जवळजवळ सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्यातले चतुर, फरहान, राजू किंवा त्यांचे डीन हे कॅरेक्टर जसे लक्षात राहिलेत, तसं आणखीन एक कॅरेक्टर आहे आणि ते म्हणजे चतुर. चतुरला अनेक नावं होती त्या पिक्चर मध्ये. खूप सायलेन्सर, अजून दुसरा होता. बर, त्या पिक्चर मध्ये एक चमत्काराचा बलात्कार सुद्धा झाला ना. पिछले 32 साल से इन्होंने निरंतर इस कॉलेज में बलात्कार पे बलात्कार किए झाला होता. तर सांगायचं कारण असं की चतुर म्हणजे वैद्य सर, ओमी वैद्य आपल्या बरोबर आहे, जे मराठीत येत आहेत आणि हिंदीमध्ये म्हणजे त्या 3 इडियट मध्ये जो काही धिंगाणा केला तुम्ही, आता मराठीत गोंधळ झालेला आहे. करणारच, म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे मराठी आपण जे ऐकतोय म्हणजे ते डिक्शनरी घेऊन इंग्लिशचं हिंदी ट्रान्सलेट, मग त्याचा अर्थ मराठीमध्ये किती अवघड गेलं ते. Sir, I was born in Uganda, studied in Pondicherry, so little slow in Hindi. वस्त्र उतारिए, नहीं तो ये आप पर मूत्र विसर्जन करेगा. मला सांगा समर, लग्नानंतर माझी मुलगी कुठे राहणार? ओ, तुझी मुलगी ती तर मोठं अमेरिकन मॅन्शन मध्ये राहणार. फारच विचित्र माणूस दिसतोय. नाही, विक्षिप्त आणि चक्र. म्हणजे उघड असं ऑन पर्पज नाही केलं, पण मी खरं उघड बोलतो मराठी. माझं मराठी इथून मी शिकलेलं नाही. घरी मम्मा जेव्हा तिच्याकडे थोडंसं टाइम होतं तर ती थोडंसं शिकत होतं, तर ख क ग ग आणि ग्न कधी शिकलं नाही, ख क ग शिकलं त्याच्यानंतर. सो कमी थोडंसं आहे, पण त्याच्यात थोडंसं मजा पण येतं, कारण नवीन शब्द बनवतो. यु नो, हातोडे, आठवडेचा हातोडे करतो. यु नो, असं छान मजा येते जेव्हा तुला अर्धवट माहिती असते. आणि मराठी ही जी भाषा आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारे, म्हणजे त्या पिक्चर मध्ये जे तुम्ही अपशब्द ज्याला आपण म्हणतो आणि पुणेरी भाषेत किंवा महाराष्ट्रीयन शिव्या म्हणतो, ते थोड्याफार गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या उच्चारण आमच्या महाराष्ट्रामध्ये अ पासन झ पर्यंत जो उल्लेख तुम्ही हा तुमच्या डायलॉग मध्ये एका याच्यामध्ये आहे. चल मद्रासी, आपण बेडरूम मध्ये जाऊया आणि जमूया. आहे डेफिनेटली आहे. तर तसे काही शब्द याच्यामध्ये आपल्याला गंमत जमत बघायला मिळणार. का सांगतो आता, ही एवढी थोड्या वेळ चर्चा झाल्यानंतर असं का ओमी बरोबर आम्ही बोलतोय, तर ओमी मराठीमध्ये घेऊन येतोय आईच्या गावात मराठी बोला. म्हणजे हिंदीची 3 इडियट मध्ये लावली, आता मराठीमध्ये काय लावायची, तर त्यामुळं मराठी बोल रे बाबा अशी बोलायची वेळ कदाचित आईच्या गावात बोलून येते, कारण आईच्या गावात हा आपला कॉमन शब्द आहे. तर हा चित्रपट म्हणजे मराठीत करावासा का वाटला? कारण हे माझं मातृभाषा आहे आणि लोकांना माहित नाही. त्यांना वाटतं मी साऊथ इंडियन आहे आणि त्यांनी ऐकलेलं आहे हिंदीचं, त्यांना आवडतं, पण काहीतरी नवीन द्यायला येतं त्यांना. अँड ऑल्सो हे मी रोज मम्मा बरोबर बोलतो, हे लँग्वेज
मला कधी ऑपॉर्च्युनिटी पण नाही मिळतं दाखवायला कोणाला, यु नो. सो मी चांगला ॲक्टर आहे आणि आता माझ्याकडे हा लँग्वेज आहे आणि लोकांना चतुर बघायला पाहिजे. हे सगळं कंबाईन करून एक छान चित्रपट बनवायला येतं. सो मी तो लिहिलं एक को रायटर बरोबर आणि आपण सगळे प्रोफेशनल्स घेतले आणि एक छान मूवी बनवला. परंतु म्हणजे मराठी म्हणजे एवढी स्पष्ट नाही आपली, तो अडचण आहे. म्हणजे कळतं, सगळं कळतं, अडकतात शब्द, थोडे थोडे अडकतात ना शब्द, अडकतात. त्या अडकण्यामुळे तो त्या एखादा शब्द तुटला तर दुसरा अर्थ तयार होतो. ते डेंजरस असतं. नाही पण तसं आम्ही घातलेलं नाही. एकदम यु नो हे सगळं फॅमिली फिल्म आहे. मी आताच सांगतो लोकांना, त्यांना वाटतं की असं काहीतरी वल्गर नाहीये. वल्गर काहीच नाही ऍक्च्युली. ह्याच्यात व्हेरी जेन्युइन ॲक्सिडेंट्स आम्ही लँग्वेज करतात आहे, तसंच आहे. पण हसायला येतं, हसायला खूप येणार. तुला कधी वाटलंच नव्हतं पण चमत्कार झाली. कोणाला काय शिंका नाही होणार. अच्छा, शंका नाही पण मी जोक मारतो. शिंका नाही येणार की हा मी मराठी नाही, यु नो तसा आहे. सो असे गंमत येतात. ओके. मराठीमध्ये आमच्या इकडं आपल्या मराठीमध्ये म्हणजे सुरुवात जर केली तर दादा कोंडके साहेब होते, अशोक सराफ साहेब होते, नंतर लक्ष्मीकांत जे होते, हे कॉमेडियन. नंतर आताच्या ह्याच्यातले बरेचसे आहेत. तर ह्या तिघांमध्ये म्हणजे दादांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर अशा डबल अर्थाचे बरेचसे चित्रपट होते. परंतु ते बघायला सुद्धा अफाट गर्दी महाराष्ट्रीयन लोकांनी केलेले आहेत. 8 सुपर हिट त्या काळात त्यांनी दिलेली आणि असे शब्द म्हणजे आवडतात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडतात. मग ही जी नस पकडली लोकांना हे आवडेल. आपण जे करतोय आपल्यातला जो थोडासा ड्रॉबॅक आहे तो जर आपण मांडला तर नक्कीच आवडेल. मग दिग्दर्शक म्हणून हे काम कसं? अमेरिकन मॅन्शन मध्ये राहणार विचित्र माणूस दिसतो. नाही, विक्षिप्त आणि चक्रम. तुम्हाला कारण खरं लोकांना माहित नाही की मी दिग्दर्शनचं काम पहिलं केलेलं होतं. मी NYU फिल्म स्कूलमध्ये शिकलेलं आहे. मी एडिटिंग 5 फिल्म्स केलेले होते. पण काय होतं की जेव्हा सक्सेस होता आणि माझं कॅमेराचं पुढे सक्सेस झाला तर मी ते थोडंसं सोडलं. पण ऑलवेज मला इच्छा होती की मला कधी ऑपॉर्च्युनिटी मिळणार. मला माहिती नाही की हा मूवीमध्ये मला तो ऑपॉर्च्युनिटी मिळणार, कारण मी कधी मिक्स नाही करतो. जेव्हा मी ॲक्टर करतो नाहीतर डिरेक्टिंग करतो. पण इथे लोकांना माझं सगळं टीमला त्यांना खूप कॉन्फिडन्स होतं की खरं तुलाच माहिती आहे हा विजन, हा तुझं मूवी आहे, तू लिहिलेला आहे, तू ॲक्टिंग कर, आम्ही तुला खूप सपोर्ट देतो आणि तूच डिरेक्ट कर. तर तसं झालं. पण मला माहीत नाही. आय एम होपिंग की मी खूप ब्लड स्वेट आणि टीयर्स काय म्हणतात मराठीमध्ये घातलेला आहे ह्या मूवीमध्ये. आणि तन मन धन आणि इतका प्रयत्न केलं हा मराठी मूवी. मला वाटतं लोक कमी करतात. आम्ही 3 वर्ष हे मूवी केलेलं आहे. सो आय थिंक सगळ्या ऑडियन्सला दिसणार ते. लेखन तुम्ही केलेलं आहे? लेखन को रायटिंग बट खरं माझं मराठी खूप छान आहे. नंतर दिग्दर्शन तुम्ही केलं, कलाकार भूमिका तुम्ही निभावली आहे. कधी असं झालंय का की जे लिहिलंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं समोर केलं आणि दिग्दर्शक म्हणून ते नको वाटतंय यार किंवा ऍड करायला की बरं वाटतंय, असं दिग्दर्शक आणि कलाकारमध्ये कधी फाईट झाली आहे का? काय होतं ॲक्च्युली जेव्हा लेखक लिहितो आहे आणि ॲक्टर यु नो सगळं परफॉर्म करतोय, कधीतरी ॲक्सिडेंट्स होतात. ॲक्सिडेंटसारखं क्या हुई और तोफू कबूल करो हे ओरिजिनल स्क्रिप्टमध्ये नव्हते. पण तो डायरेक्टरला ते आवडलं नाही. तो ओपन आहे. कधीतरी विजन असं आहे की मला मी हे लिहिलेलं आहे हेच करा. पण कधीतरी डायरेक्टरला विजन आहे की हे मी लोक चूज केलेले आहे, त्यांना कळतं
आणि माझं विजन त्यांना ॲड करायला येतं तर आणखी छान येतं. सो असं राजकुमार हिरानीने केलं. आणि मी पण जेव्हा मी सिलेक्ट केलं माझे कलाकार आणि मला वाटलं काहीतरी दुसरा हा करणार, मला माहीत नाही ते चालणार की नाही, पण माझ्या कॉन्फिडन्स आहे की उदय टिकेकर की असे मोठे मोठे ॲक्टर त्यांना वाटतं मी असं करणार आणि एकदम छान झालं. म्हणजे माझं विजन तसं एक्झॅक्टली नव्हतं, त्याचं आणखी पुढे त्यांनी घेतलं. ओके, एक छोटासा म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंड जाऊ. आपण 3 Idiots केला, आमिर खान नंतर राजू फराने होते. ह्यांनी कधी तुमच्या ह्या भाषेतल्या काय थोडासा जो हे आहे ड्रॉप त्याचा कधी फायदा घेऊन रॅगिंग केले का? एखादा शब्द बोलला अरे याला कळणार नाही चल. रॅगिंग नाही केलं, पण काय झालं की जेव्हा मी ॲक्टिंग करत होता त्यांना सिरियस फेस करायला पाहिजे, पण त्यांना हसायला येतात. हसायला काही पण शब्द बाहेर येतात माझ्या तोंडावर यु नो, आणि त्यांना म्हणतात काय करतो आहे हा, कारण लिहिलेलं आहे ते आणखी त्याच्यावर काय करतो यु नो. सो इट वॉज त्यांना खूप मजा आली आणि असं इट वॉज व्हेरी फन. वी हॅड लॉट्स ऑफ फन. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या अभिनयाचं कौशल्य त्यामध्ये आम्हाला म्हणजे खरं तर बघायला मिळालं. ज्यावेळी तो स्टेजचा शॉट आहे, चमत्कारचा बलात्कार, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती होता. हो, त्यामुळे तो प्रेझेंट करताना हसणार हे तर नक्की होतं, पण तो मॅनेज कसा झाला? कारण मी ऍक्टर आहे, राईट, मी ऍक्टर आहे. आणि सेकंडली हा कॅरेक्टर चतुरला मला माहिती आहे मिनिंग, पण चतुरला माहिती नाही होतं. सो मी काय केलं, मी म्हटलं ह्याचा मिनिंग हेच आहे, चमत्कारच आहे, आणि मी चमत्कारच खेळणार. ते आय विल प्ले द गेम ऑफ हे चमत्कार. आणि जेव्हा लोक लॅफ हसतात आहे, ते हसत नाही, ते चीअर करतात आहे असं वाटतं. हो, तो चतुरला चमत्कार बोलल्यावर प्रेज देतात, आणि तो प्रेजच वर त्याला वर्थ होतं ना, सेल्फ वर्थ. सो दुसरा ऍक्टर कधीतरी कॉमेडी खेळतात, दे वॉन्ट टू एक्सटेंड हे फनी आहे तर मी फनी करणार. मी काय करतो, ते फनी आहे, कॉमेडी लिहिलेलं फनी आहे, पण कॅरेक्टर कसं खरं खेळणार, यु नो. हाऊ विल ही रिअली play that role? How will he really say that line? If he was really feeling त्याचं मोटिवेशन काय, आणि तू ते खरं केल्यावर and you just rely on the comedy line, तर ॲक्च्युली कधीतरी आणखी छान वाटतं. अरे पुन्हा आपल्या पिक्चरकडे येऊ, आईच्या गावातकडे येऊ. आईच्या गावात मराठी बोलायला परत येऊ. ह्याची थीम काय? ह्याची थीम आहे की ते मराठीचं कधीतरी लोकांना अप्रिशिएट नाही करतात, कारण आम्ही वेस्टर्न इन्फ्लुएन्स खूप आहे. आम्हाला काय वाटतं की यु नो, कशाला बोलायचं मराठी, कशाला हे खाणं खायचं, हे डॅन्सेस करायचे, हे सगळं फायदा खूप आम्हाला वाटतं नाही आहे. आणि हा माणूसला पण त्याला वाटतं ह्याच्यात फायदा नाही आहे, पण मूवीमध्ये त्याला तो खूप ग्रेटफुल होतं आणि त्याला अप्रिशिएशन होतं मराठी कल्चरचं. सो दिस मूवी इज ॲक्च्युली अबाउट अप्रिशिएटिंग मराठी कल्चर. ओके. आणि मग तुमच्या ह्याच्यातले जे सहकलाकार आहेत, तिकडं आमिर खान सारखे किंवा बाकीचे होते, इथं मराठीतले दिग्गज आहेत, किशोरी शहाणेताई आहेत, दुसऱ्या आपले कलाकार आहेत, हां, तर ह्यांच्याबरोबर काम करताना मराठीतले हे कलाकार कसा अनुभव होता? ओके, सो मी यु नो मोस्टली बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे, मोठे मोठे स्टार्स. हां, तर त्यांच्याकडे मोठे मोठे इमेजेस आहे, बॉडीगार्ड्स आहे, आणि डोकं वरती आहे त्यांचं. ओके, सो जेव्हा मी इथे मराठीमध्ये मला थोडंसं वरी होतं की आता मराठी इंडस्ट्रीचे सगळे मोठे मोठे स्टार्स मी घेणार, त्यांचे पण सगळं काहीतरी सॅटिस्फाय करायला पाहिजे काय. पण मला तसं यु नो, आय वॉज सरप्राईज की मराठी कलाकार खूप साधे लोक आहे, आणि कशाला मराठीमध्ये काम करतात, कारण त्यांना मराठी आवडतं. त्यांना आणखी इच्छा आहे की पैसे घ्यायला, एकदम फेम करायला, तर ते बॉलिवूडमध्ये जातात. पण कशाला राहतात इथे मराठीमध्ये, कारण त्यांना हे आर्ट, ॲक्टिंगचं आर्ट आवडतं. आणि मराठी स्टोरीज, मराठी फिल्म्स ते कधी ऑस्करला जातात. आणि आमचा इंडस्ट्री सर्वाईव्ह कशाला झाला, कारण आमची स्टोरीज डिफरंट आहे आणि खूप अर्थ आहे त्यांची.
सो असे लोक येतात मराठी, देर अट्रॅक्टेड टू द मराठी इंडस्ट्री. आणि मी त्यांच्याबरोबर काम करून मला कळलं की इथे एकच इगो आहे, माझा इगो बस, आणि कोण नाही. हे सगळे छान लोक होते आणि फॅन्टॅस्टिक काम केलं त्यांनी. पुण्यामध्ये आहात, अशोक मामा पुण्यात आहेत. शक्य झालं तर म्हणजे मराठी चित्रपटातला अमिताभ बच्चन अशोक सराफ आहेत. हो. आणि अनुभव जर त्यांचा तुमच्याकडनं तुम्ही जर घेतला, भेट शक्य असेल तर नक्की भेट घ्या. कारण की आत्ताच्या ह्याच्यामधले म्हणजे अशोक मामा आता काम करत नाही. हो. थोड्या पिक्चरमध्ये मला वाटतं आता फक्त वेड चित्रपटामध्ये त्यांना आपण बघितलं होतं आणि ते छोटे छोटे रोल करतात. अच्छा. कारण की थोडंसं गर्दी वगैरे. परंतु एकदा जमलं तर नक्की भेट घ्या. त्यामुळे तुमच्या अशा चित्रपटांमध्ये जर तुम्ही मराठी पुढे आणखीन काही करत असाल, आम्हाला आवडेल हो की आणखीन मराठी चित्रपटांमध्ये तुमचे हा अशा पद्धतीने कॅरेक्टर बघायला. कारण की 3 Idiot मध्ये तुमचं कॅरेक्टर खूप जणांनी एन्जॉय केलेलं आहे. त्याच पद्धतीने आता मराठीत आता नक्की आम्ही प्रोमो पाहिला. प्रोमोच्या हिशोबाने ट्रेलर जो आहे तो थोडा पाहिला पण खूप छान. गाणं बिनं म्हणलं याच्यामध्ये? हो, गाणं आहे, आता येणार ते सगळं. नाही पण गाणं आता गाणं होणार, त्यात हिरोईन बरोबर डान्स वगैरे असं. त्यातले कोटचा बॉन्ड स्टाईल, जेम्स बॉन्ड स्टाईल एंट्री आम्ही पाहिली त्याच्यामध्ये. आहे खूप आहे, खूप काय 2 सॉंग्स आहे, एक रोमॅन्स सॉन्ग आहे आणि एक मजा सॉन्ग. मजा. आणि मग आहे एक बघायला मिळेल बऱ्याच गोष्टी बघायला मिळेल. पण माझ्याकडे इच्छा आहे अशोक मामा बरोबर काम करायचं. तो होपफुली मला संधी मिळायला पाहिजे. हो, मिळायलाच पाहिजे. धन्यवाद ओमी सर. आपला चित्रपट आईच्या गावात आपण बघायला जायचंय. येस प्लीज. प्रेक्षका, मी आता तुम्हाला माहिती आहे की 3 Idiots केलेला आहे. तुम्ही आवडलं माझं काम, प्लीज मराठी चित्रपट सगळे बघतात आहे, हा पण मराठी चित्रपट बघा. कारण तुम्हाला वाटतं नाही की हे मराठीचं सेलिब्रेशन आहे, पण तू बघितलं वर तुला कळणार की हा माणूस, तो कॅरेक्टर आणि त्याचं दिग्दर्शनचा हो, हा सेलिब्रेट करतो मराठी कल्चर. आणि एकदम छान आहे आमचं कल्चर, सगळ्यांना बघायला पाहिजे. सो मी हा मूवी बनवला तुमच्यासाठी. 19 जानेला या आणि आईच्या गावात मराठी बोल बघा. एखादा डायलॉग कुठलं आता रिलीज झाल्या मग पहिला किंवा काय we'll have to figure that out. But मी काय म्हणतो, and I already said it in ते आमचं प्रोमो नाही, मी त्याच्याबरोबर बोलतो. पण मी म्हटलं आईच्या गावात मराठी बोल बघा, कारण कोणाला शिंका नको की हा मूवी छान नाही आहे. एकदम छान आहे. ओके, एकदम मराठी आहे. येस, थँक्यू सर. येस.